Step 3, Media Strategy. Media strategy is the way we seek to realize our media objectives. When formulated correctly, it enables an advertiser to rise above the clutter of ads and stand out in the competition. मीडिया स्ट्रॅटेजी जी आहे तर ती रिसेंट मीडिया मिक्स किंवा मीडिया ऑब्जेक्टिव्ह जे आहेत तर त्याच्यानुसार सिलेक्ट केली गेली पाहिजे की कॉम्पिटिटर्स कुठली मीडिया स्ट्रॅटेजी यूज करतात याचं सुद्धा अनालिसिस त्याच्यामध्ये केलं गेलं पाहिजे. जास्तीत जास्त कंझ्युमर पर्यंत पोहोचता येण्यासाठी कुठलं मीडियम यूज केलं पाहिजे, तर हा डिसिजन इथे घेतला जातो. मीडिया स्ट्रॅटेजी एक्सपेक्ट्स media planners to be creative in using the media. The use of the media should complement and supplement each other. The ad should be consistent with the editorial environment of the media. की त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असायला हवी आहे आणि कन्सिस्टन्सी असायला हवी आहे. तर त्याच्यातले काही फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग मीडिया स्ट्रॅटेजी जर आपण कन्सिडर केलं तर त्याच्यातले मेन फॅक्टर्स आपण डिस्कस करणार आहोत. पण फॅक्टर्स आहेत ही टार्गेट मार्केट प्रोफाईल, त्याच्यानंतर नेचर ऑफ मेसेज, जॉग्राफिकल मार्केट प्रायोरिटीज, टायमिंग ऑफ ॲडव्हर्टायझिंग, रीच, फ्रिक्वेन्सी अँड कंटिन्युटी. ठीक आहे. मीडिया स्ट्रॅटेजी हॅज टू कव्हर डिसिजन्स टेकन इन द एरिया ऑफ जॉग्राफिकल सिलेक्टिव्हिटी, scheduling of the ads, media selection, cost efficiency and the selected media. आता ह्याच्यातले काही पॉइंट्स आपण डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यातला पहिला आहे जॉग्राफिक सिलेक्टिव्हिटी. अवर मीडिया स्ट्रॅटेजी इज बेस्ड अपॉन अवर मार्केट कव्हरेज. इफ वी मार्केट अवर प्रोडक्ट्स नॅशनॅलिटी वी विल सिलेक्ट ऑल इंडिया मीडिया प्लॅन. ठीक आहे. आता जॉग्राफिक सिलेक्टिव्हिटी, जॉग्राफिकल बाउंड्रीज कुठल्या सिलेक्ट केल्या जातात, स्टेट वाईज, नेशन वाईज, तर त्याच्यानुसार मीडिया जे आहे तर ते सिलेक्ट केलं गेलं पाहिजे. आता ऑल ओव्हर इंडिया मार्केटिंग करायचं असेल किंवा त्याच्यात नॅशनॅलिटी जर दाखवायची असेल त्या प्रोडक्टमध्ये तर त्या पद्धतीने इंडियन मीडिया प्लॅन जो आहे तर तो सिलेक्ट केला गेला पाहिजे. However, if our market is limited to a particular region, we shall select vernacular media popular in that region. In this way, we do not waste our resources by advertising our product in the religions in which it is not available. त्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे. त्याच्यानंतर रिजन जे आहेत तर त्याच्यानुसार मीडिया मध्ये चेंजेस केले गेले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्र असेल किंवा आपल्या आजूबाजूचा रिजन, अगदी गुजरात वगैरे कन्सिडर केलं तरी सुद्धा बॉलिवूड सेलिब्रिटीज जे आहेत तर त्यांच्या थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट करून ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत तर त्या सक्सेसफुल होतात. तेच साऊथ साईडला गेल्यानंतर साऊथचे सेलिब्रिटी जे आहेत तर ते ऍडव्हर्टाइजमेंटसाठी त्यांना यूज करावे लागतात. ठीक आहे. म्हणजे जॉग्राफिकल रिजन नुसार लँग्वेज आहे, सेलिब्रिटीज आहेत म्हणजे मॉडेल्स जे आहेत ऍडव्हर्टाइजमेंटसाठी यूज करायचे तर त्याच्यात डिफरन्स येतो. त्याच्यानंतर ब्रँड डेव्हलपमेंट इंडेक्स. To determine BDI, a market brand sales percentage is divided by the total population percentage of the market multiplied by 100. ब्रँड डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तर तो ऍक्च्युअल पोझिशनिंग कॅल्क्युलेट करण्यासाठी ऍक्च्युअल पोझिशनिंग चेक करण्यासाठी कॅल्क्युलेट केलं जातं आउट ऑफ इन पर्सेंटेज. त्याच्यामुळे मल्टिप्लाय बाय 100. त्याच्यानंतर आहे कॅटेगरी डेव्हलपमेंट इंडेक्स. टू डिटरमाइन CDI, मार्केट्स कॅटेगरी सेल्स पर्सेंटेज इज डिवायडेड बाय द टोटल पॉप्युलेशन पर्सेंटेज ऑफ द मार्केट अँड मल्टिप्लाइड बाय 100. कॅटेगरी डेव्हलपमेंट मध्ये
की कुठल्या प्रोडक्टची कॅटेगरी जी आहे. आता एका कंपनीचे अनेक प्रोडक्ट असू शकतात किंवा इंडस्ट्रियल बायफर्केशन जरी बघितलं तरी सुद्धा त्याचे पर्सेंटेज जे आहे तर ते सुद्धा वेगवेगळे असतात. तर ते CDI ने कॅल्क्युलेट केले जातात. डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तर तो अनालाइज करता येतो. इथे BDIचं एक एक्झाम्पल आहे की नॉर्थ इंडियाचा सेल किती आहे, पॉप्युलेशन काय आणि BDI इंडेक्स काय आहे. काय इथे साऊथ इंडिया, वेस्ट आणि ईस्ट इंडिया. त्याच्यानंतर आहे मीडिया स्केड्युलिंग. Media scheduling are decisions about the campaign, time period, size of the ads. We have to see the size and placement position of our ad. तर मीडिया स्केड्युलिंग मध्ये कॅम्पेन कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याचा टाइम पिरियड आहे, ड्युरेशन आहे तर ती किती असायला पाहिजे, फ्रिक्वेन्सी किती असायला पाहिजे ऍडव्हर्टाइजमेंटची, त्याच्यानंतर चॅनल कुठलं सिलेक्ट केलं गेलं पाहिजे एक्सेट्रा. आता त्याच्यातला टायमिंग हा फॅक्टर आपण बघतोय. तर to time the message in such a way that the consumers are most interested in buying that type of product. For example, म्हणजे त्या पर्टिक्युलर टायमिंग मध्ये ते प्रॉडक्ट जे आहेत तर त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात. म्हणजे सीझनल ऍडव्हर्टाइजमेंट आपण म्हणू शकतो याला. तर रेफ्रिजरेटरच्या ऍडव्हर्टाइजमेंट समर सीझनच्या वेळेला केल्या जातात किंवा सॉफ्ट ड्रिंकच्या ऍडव्हर्टाइजमेंट समर सीझनच्या वेळेला केल्या जातात जास्त. त्याच्यानंतर वुलन्स इन विंटर, गिफ्ट आयटम ड्युरिंग दीपावली किंवा दीपावलीच्या म्हणजे दिवाळीच्या वेळेला मोती साबणाची ऍडव्हर्टाइजमेंट पण जास्तीत जास्त केली जाते. म्हणजे ह्या काही आहेत सीझनल ऍडव्हर्टाइजमेंट आहेत, त्या स्पेसिफिक टाइम मध्ये जास्तीत जास्त ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात. त्याच्यानंतर आहे टू टाइम द मेसेज इन सच अ वे दॅट इट स्टिम्युलेट्स डिमांड इन दी लीन पिरियड. आता त्याच्यामध्ये आईस्क्रीम इन विंटर किंवा हॉलिडेज रिसॉर्ट इन मान्सून, की लीन पिरियड मध्ये सुद्धा या ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात. तर विंटर मध्ये सुद्धा आईस्क्रीमची ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते, ती फक्त समर सीझनला केली जात नाही. त्याच्यानंतर हॉलिडेज जे आहेत तर ते जनरली आपल्याकडे समर सीझन मध्ये हॉलिडे असतात एप्रिल मेच्या दरम्यान, पण मान्सून मध्ये सुद्धा हॉलिडे पॅकेजेस जे आहेत तर ते बनवून त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात. मग ते मान्सून रिसॉर्टच्या ऍडव्हर्टाइजमेंट वेगळ्या केल्या जातात. त्याच्यानंतर टू टाइम इन सच अ वे दॅट इट bypass competitive campaigns. For example, Pepsi commercials are to be aired when there are no Coke commercials. की पेप्सीच्या ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात तर तेव्हा त्यांना ऍडव्हान्टेज मिळतो, कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज, जर तेव्हा कोको कोलाच्या ऍडव्हर्टाइजमेंट कमी झाल्या असतील तर. ठीक आहे. आणि ह्या ऍडव्हर्टाइजमेंट 12 महिने असतात. त्याच्यानंतर टू टाइम इन सच अ वे दॅट द मेसेज इज कॅरीड बाय द मीडिया वेन द ऑडियन्स इज रिसेप्टिव्ह टू इट. फॉर एक्झाम्पल, हाऊसहोल्ड प्रोडक्ट इन द आफ्टरनून स्लॉट ऑफ टीव्ही वेन हाऊसवाईफ वॉच टीव्ही. आता स्लॉट जो आहे ऍडव्हर्टाइजमेंटचा, तर हाऊसवाईफ ज्या आहेत तर त्या हाऊसहोल्ड ऍडव्हर्टाइजमेंट बघायला हवेत तर तो आफ्टरनून स्लॉट मध्ये त्या ऍडव्हर्टाइजमेंट झाल्या पाहिजेत, कारण तेव्हा त्या टीव्ही बघत असतात जनरली, म्हणजे असं कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर स्केड्युलिंग मेथड मध्ये 2 मेथड आहेत. कंटिन्युइटी मध्ये पण 2 टाईप आहेत, की कंटिन्युइटी हा पहिला पॉइंट आहे की when an ad is run in the media for long period without any gap, we are using continuity scheduling. It is used for those products which are in demand around the years. They are the ad in the form of reminder. आता कंटिन्युइटी म्हणजे कंटिन्युअस ऍडव्हर्टाइजमेंट असतात की जेणेकरून तो रिमाइंडर म्हणून त्या ऍड ज्या आहेत तर त्या वर्क होतात. ठीक आहे.
त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह ऑफ कंटिन्युटी. Alternative continuity मध्ये is fighting where advertising run for some period and then there is a gap. And again, it runs for some period. The intervals between two advertising runs come after a fight. The एका पिरियड नंतर ऍडव्हर्टाइजमेंट आहे तर त्या स्टॉप केल्या, पॉज केल्या आणि आफ्टर पिरियड ऑफ गॅप त्या ऍडव्हर्टाइजमेंट पुन्हा चालू केल्या, तर त्यांना त्याच्यासाठी फाईट करावं लागतं पुन्हा पोझिशनिंग करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर पल्सिंग इज अनदर ऑप्शन. पल्सिंग मध्ये इट रिप्रेझेंट्स अ कन्सिस्टंट लो लेवल ऍडव्हर्टायझिंग ऍक्टिव्हिटी अँड ऍक्शन ऑफ पल्स to make a high level of advertising during certain period. A pulse is a period of intense advertising activity. The pulses can occur at the start while launching a new product. There can be promotional pulse of an one shot. पल्स म्हणजे काय, तर एखाद्या स्पेसिफिक पिरियड मध्ये खूप जास्त ऍडव्हर्टाइजमेंट केलं जातं की ते प्रोडक्ट इझिली रेकग्नाइज होईल, माइंड पोझिशनिंग होईल, कन्झ्युमरच्या माइंड मध्ये ते प्रोडक्ट पोझिशन होईल. हे जनरली कधी केलं जातं तर एखादा न्यू प्रोडक्ट जेव्हा लॉन्च केलं जातं तर तेव्हा कंटिन्युअसली त्याची ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते. ठीक आहे. तर त्याला पल्सिंग असं कन्सिडर केलंय. इथे ग्राफ मध्ये बघू शकता की पल्सिंग इथे हाय रेंज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट आहे. नेक्स्ट आहे सिलेक्टिंग द मीडिया. An advertiser can choose a single medium or a mix of media to take its message to the target audience. Media mix, a combination of several media, is used when it is not possible to reach the target audience by one single medium adequately and with a good impact. Marketers segment a market and a suitable media can be chosen to match a specific segment. Creative execution becomes varied when media mix is used. In a media mix, one medium can be used to promote a product and the other as a reminder, thus reinforcing each other. A combination must be synergistic, where the sum total of effects is greater than the sum of individual mediums effect. मीडिया मिक्स जे आहेत, एकतर एक सिंगल मीडिया किंवा मिक्स मीडिया जे आहेत तर ते ऍडव्हर्टायझिंग पर्पज साठी यूज केले जातात की त्याचा इम्पॅक्ट जो आहे तर तो जास्तीत जास्त राहिला पाहिजे. त्याच्यामुळे मीडियम सिलेक्ट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता त्याच्यात काही कॅटेगरीज, काही फॅक्टर्स आपण कन्सिडर करतो. शेअर ऑफ माइंड, degree to which a particular brand is associated with the general product category. Often a consumer will ask for product by specific brand name rather than the general name. आता शेअर ऑफ माइंड मध्ये की ब्रँडचं नेम जे आहे तर ते जनरल असण्यापेक्षा एक स्पेसिफिक किंवा युनिक नेम असेल तर ते पटकन लक्षात राहू शकतं. म्हणजे ते कुठल्या गोष्टीशी रिलेट करत असेल तर. म्हणजे आपण इंट्रोडक्टरी पार्टला बघितलं की ब्रँड नेम कसं सिलेक्ट करावं किंवा काय, तर त्याच्यात ऍपल, आता ऍपल हे फ्रूटला रिलेट करतं, त्याच्यामुळे ते इझिली लक्षात राहू शकतं आणि युनिक नेम आहे. तरी सुद्धा कारण बाकीच्या प्रोडक्ट मध्ये हे नेम नाहीये. किंवा ब्लॅकबेरी, ते पण फ्रूटला रिलेट करतं, किंवा जॅगुआर अॅनिमलला रिलेट करतं. त्याच्यानंतर साईज अँड प्लेसमेंट. The decisions about the size of ad and its placement are also important in scheduling. There are several size options in print media, right from small portion of the page to a full page to several pages. आता साईज आणि प्लेसमेंट जर कन्सिडर केला तर समजा एखादं मॅगझिन असेल किंवा न्यूजपेपर असेल
तर ऍडव्हर्टाइजमेंट किंवा त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशनचा कॉलम जो आहे, तर तो कसा सिलेक्ट करायचा, तो कुठल्या पेजवर असायला पाहिजे, त्या ऍडव्हर्टाइजमेंटचा फॉन्ट काय असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कलर यूज केले गेले पाहिजेत का, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते त्याच्यामध्ये सिलेक्ट केल्या जातात, त्याच्या रिलेटेड डिसिजन घेतले जातात. नेक्स्ट आहे कॉस्ट इफिशियन्सी ऑफ सिलेक्टेड मीडिया. आता कॉस्ट इफिशियन्सी अनालाइज करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, तर कॉस्ट ऑफ ऍडव्हर्टायझिंग इज in various media must be analyzed properly. We have to compare the cost of different media. It helps us select the best media to optimize our objectives. CPM चा फॉर्म्युला आहे की कॉस्ट ऑफ मीडिया युनिट इंटू 1000, म्हणजे कॉस्ट पर 1000च्या आपल्याला CPM जो आहे तर तो मिळेल. तर त्याच्यामध्ये आता त्यांनी एक्झाम्पल घेतलंय की इफ वी टेक फुल पेज ऍड ॲट अ प्राइस ऑफ ₹50,000 in a magazine to reach 1 lakh people, our CPM would be. आता 1 लाख लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 50,000 रुपये देऊन मॅगझिन मध्ये आपण एक फुल पेज ऍड दिली आहे. ठीक आहे, तर 50,000 इंटू आउट ऑफ 1000 आपण कन्सिडर करतोय की 1000 मध्ये आपल्याला किती रीच मिळालाय किंवा इफिशियन्सी झाली आहे, आणि आउट ऑफ किती, तर आउट ऑफ लॅक्स. आणि त्याचं कॅल्क्युलेशन बघायला गेलं तर कॉस्ट पर 1000 जे आहे तर ती ₹500 मिळेल आपल्याला. त्याच्यानंतर आहे cost per rating point. The cost of reaching 1% of the target population, CPP, is calculated by dividing the cost of schedule by the gross rating point. National and regional advertising buyer frequency use this cost efficiency measure since it can be applied across all media. The cost per rating point is equal to commercial time cost. आता कमर्शियल टाइम कॉस्ट मध्ये आपण एखाद्या ऍडव्हर्टाइजमेंटला किती कॉस्ट बेअर करावी लागते. तर कमर्शियल ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत, ज्या टेलिव्हिजनवर ब्रॉडकास्ट केल्या जातात, तर त्यांचा जो टाइम स्लॉट जो आहे तर त्याचं पॅकेज त्यांना किती बेअर करावं लागतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टेप 4, सिलेक्टिंग मीडिया मिक्स. Media mix means the advertising strategy encompasses the use of more than one type of advertising media to get its message across the target audience. A combination of media types is known as media mix. No advertiser can rely only on one medium to reach his audience. सिलेक्टिंग मीडिया मिक्स मध्ये की एक्झॅक्ट मीडिया जो आहे तर तो सिलेक्ट केला गेला पाहिजे ऍडव्हर्टाइजमेंट पर्पज साठी, आणि टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत इझिली पोहोचलं पाहिजे. आता त्याचा पर्पज जर बघितला तर जो मीडिया सिलेक्ट केला गेलाय तर तो बजेट मध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर टार्गेटेड ऑडियन्स, नंबर ऑफ टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत इझिली रीच असला पाहिजे. आता सिलेक्टिंग मीडिया विदिन क्लासेस जर कन्सिडर करायला झालं तर समजा मॅगझिन हे मीडिया सिलेक्ट केला असेल तर त्याच्यात कुठले कुठले पॉइंट्स जे आहेत तर ते कन्सिडर केले जातील. तर इफ मॅगझिन वेअर रिकमेंडेड देन विच मॅगझिन. जर टेलिव्हिजन रेकमेंड केला असेल तर ब्रॉडकास्ट और केबल टेलिव्हिजन और नेटवर्क और स्पॉट टेलिव्हिजन हे ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर रेडिओ किंवा न्यूजपेपर रेकमेंड केला असेल तर विच मार्केट शॅल बी यूज, इफ नेटवर्क
which program, if spot, which markets, what criteria shall market buyers use in making purchase of local media. रेडिओ किंवा रेडिओचं लिमिट असतं त्या रेंज मध्ये, जॉग्राफिकल एरियामध्ये, किंवा न्यूजपेपर पण लोकल न्यूजपेपर असतात, किंवा त्यांच्या पण बाउंड्रीज आहेत. काहीच पेपर जे आहेत तर ते नॅशनलाइज पेपर आहेत. त्याच्यातला कुठला पेपर जो आहे किंवा रेडिओ चॅनल जे आहे तर ते यूज केलं गेलं पाहिजे, त्याच्यातल्या कुठल्या प्रोग्राम मध्ये, त्याच्यानंतर कुठल्या स्पॉट मार्केटमध्ये, किंवा बायर्स जेव्हा लोकल मीडिया बघतात किंवा लोकल न्यूजपेपर बघतात, तर त्याच्यातली कुठली गोष्ट आहे किंवा त्याच्यातल्या कुठल्या कॉलम मध्ये त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट जे असतात तर ते जास्त अपीलिंग आणि अट्रॅक्टिव्ह वाटतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यात अनालाइज केल्या जातात. मीडिया यूज डिसिजन ब्रॉडकास्ट, त्याच्यामध्ये बघितलं तर व्हॉट काइंड ऑफ स्पॉन्सरशिप, मग सोल आहे, शेअर आहे, पार्टिसिपेटिंग आहे की अदर आहे. त्याच्यानंतर व्हॉट लेवल ऑफ अदर अँड व्हॉट लेवल ऑफ रिच अँड फ्रिक्वेन्सी विल बी रिक्वायर्ड. Scheduling, on which days, month are commercial to appeal. Placement of spot in programs or between programs. Media use decision prints. त्याच्यामध्ये number of ad to appear, and on which days and months, placement of ad, any prefer position within media, special treatment, get folds, bleeds, colors, etc., desire reach or frequency level, etc. हे रेडिओ आणि न्यूजपेपर ऍड मधले आपण पॉइंट्स बघतोय. त्याच्यानंतर आहे अदर मीडियामध्ये बिलबोर्ड जर सिलेक्ट केलं तर लोकेशन ऑफ मार्केट अँड प्लॅन ऑफ डिस्ट्रीब्युशन, आणि नेक्स्ट आहे काइंड्स ऑफ आउटडोअर बोर्ड्स टू बी यूज, आणि अनदर वन इज डायरेक्ट मेल और अदर मीडिया. तर त्याच्यामध्ये पण स्ट्रॅटेजी आहे, लँग्वेज आहे, तर त्याच्यामुळे आणि फ्रिक्वेन्सी ऑफ मेल्स आहे, तर ह्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. त्याच्यानंतर फॅक्टर्स कन्सिडर व्हाईल सिलेक्टिंग अ मीडिया मिक्स. त्याच्यात पहिला फॅक्टर जो आहे तर तो आहे बजेट, की कुठलंही मीडियम सिलेक्ट करताना चॉईस ऑफ मीडियम विल डिपेंड टू अ लार्ज एक्सटेंट upon the size of advertising budget. Certain media types may be too expensive for the funds available. की मीडियासाठी जेवढे फंड्स, ऍडव्हर्टायझिंग साठी जेवढे फंड्स अलोकेट केले, तर त्या फंड्स मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती झाली पाहिजे. अशा पद्धतीचं मीडियम जे आहे तर ते आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. म्हणजे थोडक्यात ऍडव्हर्टायझिंग मीडियम सिलेक्ट करताना बजेटचा विचार करावा लागतो, किती फंड्स अलोकेट केलेत त्याचा. त्याच्यानंतर आहे कॉम्पिटिटर स्ट्रॅटेजी. Media decision of one advertiser are influenced by the competitor strategy. आता कॉम्पिटिटरच्या ज्या स्ट्रॅटेजी असतात ऍडव्हर्टाइजमेंटच्या, तर त्याच्यामुळे पण इन्फ्लुएन्स येतो. की काही वर्षांपूर्वी निर्मा डिटर्जंटची ऍड जी होती तर ती खूप जास्त सक्सेसफुल होती. मॅन्युफॅक्चरर्स लार्ज असू देत किंवा स्मॉल स्केलचे असू देत, पण ऍडव्हर्टाइजमेंट, टेलिव्हिजन ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्यांना खूप जास्त एक्सपोजर मिळतं. मग त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी किंवा सक्सेस स्टोरी त्यांची कशी बिल्डअप होते, तर ते मीडिया मिक्स कसं सिलेक्ट करतात आणि स्ट्रॅटेजी कशी यूज करतात त्याच्यावरून ठरतं. नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी वर्सेस रिच. As explained in earlier section, frequency and reach are important consideration in the media plan. Frequency refers to the number of times the advertiser reaches the same person, and while
रीच रेफर्स टू द टोटल नंबर ऑफ पीपल कव्हर्ड. फ्रिक्वेन्सी जर बघितली तर एका पर्सनने ती ऍडव्हर्टाइजमेंट किती वेळा बघितली, आणि रीच बघितला तर एक ऍडव्हर्टाइजमेंट किती नंबर ऑफ पीपल पर्यंत पोहोचली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे increasing distributors support. Although consumer media are selected preliminary to afterly consumer, the impact of media upon distribution channel, that is middlemen, is also important. Effective use of advertising media lends support to the middleman's selling effort. Middlemen are most likely to support a brand that has greater exposure in the local media. Retailer sometimes run their own tie-in advertising along with producers advertisement in the same media. डिस्ट्रीब्युटरचा सपोर्ट सुद्धा जो आहे तर तो इम्पॉर्टंट आहे, तो कन्सिडर केला जातो, कारण ते मिडलमन म्हणून वर्क करतात. आणि डिस्ट्रीब्युशन चॅनल जर खूप जास्त स्ट्रॉंग असणार असेल तर ऍडव्हर्टाइजमेंटसाठी जॉग्राफिकल बाउंड्रीज ज्या आहेत तर ते इन्क्रीज करता येऊ शकतात. नेक्स्ट आहे कंटिन्युइटी. अ डिसिजन मस्ट बी मेड अबाउट हाऊ लॉंग एन ऍडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन शुड बी रन ऑन वन मीडिया. आता कंटिन्युटी जी आहे की ऍडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन जे आहे की जे एका चॅनलवर आहे, समजा पेपर जर कन्सिडर केला, प्रिंट मीडिया, न्यूजपेपर, तर त्याच्यामध्ये किती दिवसांमध्ये किंवा आठवड्याला किती वेळा ती ऍडव्हर्टाइजमेंट आली पाहिजे, तर त्याच्यातली कंटिन्युटी जी आहे तर ती मेंटेन राहिली पाहिजे. किंवा टेलिव्हिजन ऍडव्हर्टाइजमेंट असेल तर त्याचे पॅकेजेस खूप हाय असतात, मग त्या पर्टिक्युलर टाइम स्लॉट मध्ये ती ऍडव्हर्टाइजमेंट किती वेळा दिसायला पाहिजे, किंवा दिवसातून ती ऍडव्हर्टाइजमेंट किती वेळा लागायला हवी. जर सीझनल असेल तर मध्ये टाइम जाणार आहे, बाकीचे कॉम्पिटिटर्स जे आहेत तर त्यांना अपॉर्च्युनिटी मिळू शकते. त्याच्यामुळे कंटिन्युटी जी आहे तर ती इम्पॉर्टंट आहे. मग मीडियम बदलू शकता, की टेलिव्हिजन ऍडव्हर्टाइजमेंट वरून आपण नंतर बिलबोर्ड्स आहेत, ई मीडियम आहे, किंवा प्रिंट मीडिया जो आहे तर तो यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे फ्लेक्झिबिलिटी. The ability of the media to adapt to change and specific need of advertisers is flexibility. Certain media allows such flexibility with respect to the advertised message, the geographical coverage, and the ad budget. For example, फ्लेक्झिबिलिटी अशासाठी की ऍज पर डिमांड किंवा ऍज पर मार्केट कंडिशन कन्झ्युमरला अपील करण्यासाठी वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडियाज ज्या आहेत तर त्या यूज कराव्या लागतात, किंवा काही गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतात प्रोडक्टमध्ये, किंवा ऍडव्हर्टाइजमेंट स्ट्रॅटेजीमध्ये चेंजेस करायला लागतात. तर ह्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत तर त्या अडॉप्ट केल्या गेल्या पाहिजेत, आणि त्याच्यासाठी फ्लेक्झिबिलिटी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे फ्रँचाइज पोझिशन. Advertisers using a particular medium over a period of time may enjoy special franchise positions. Special page position in magazines and newspaper may be reserved for them. For example, the back page of Business India may be booked by Bajaj Auto, while the inside back cover of India Today may be booked on a long-term basis by Will's Filter Cigarettes. फ्रँचाइज पोझिशनिंग जे आहे तर ते सुद्धा मॅटर करतं. लाईक पर्टिक्युलर मीडियम आहे, न्यूजपेपर असेल किंवा मॅगझिन असेल, तर समजा बजाज ऑटोचं ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे तर त्या बॅक पेजला फुल पेजवर ऍडव्हर्टाइजमेंट असेल, ठीक आहे.
तेच वीज फिल्टर सिगरेटच्या ऍडव्हर्टाइजमेंट एखाद्या इनसाइड पेजवर असेल तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बुक केलेल्या असतात. लाईक आता बजाज ऑटो जर कन्सिडर करायला गेलं तर ते तो पर्टिक्युलर डे जो आहे आणि तो पर्टिक्युलर कॉलम जो आहे तर तो त्यांनी बुक केलेला असतो. जसे टेलिव्हिजन ऍडव्हर्टाइजमेंटचे स्लॉट बुक केलेले असतात. त्याच्यानंतर आहे स्टँडर्ड ऑफ ऍक्सेप्टन्स अँड कोड ऑफ इथिक्स. मोस्ट इथिक मीडिया व्हेकल्स हॅव कोड ऑफ इथिक्स दॅट सेट ऑफ स्टँडर्ड्स ऑफ ऍक्सेप्टन्स. आता आपण इथिकल ऍडव्हर्टाइजमेंट किंवा इथिक्स बघितलेत तर त्याच्यामध्ये त्यांचे जे स्टँडर्ड्स आहेत, कोड ऑफ इथिक्स जे आहेत तर ते फॉलो केले गेले पाहिजेत, ते कन्सिडर करावे लागतात व्हाईल सिलेक्टिंग मीडिया मिक्स. त्याच्यानंतर कॉस्ट पर 1000. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट कन्सिडरेशन व्हाईल मेकिंग मीडिया डिसिजन. Although the cost is considered while fixing the budget, the concept of cost per 1000 is accepted norm for measuring the media effectiveness. The formula for computing cost per 1000 is equal to price of media to the advertiser delivered audience in thousands. The cost per 1000 जे आहे ते कॅल्क्युलेट केलं पाहिजे. आपण मगाशी त्याचा फॉर्म्युला बघितला की जेणेकरून तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंटचं जे बजेट आहे तर ते अलोकेट केल्यानंतर त्याच्यातून इन रिटर्न पर 1000 तुम्हाला किती त्याचा प्रॉफिट होणार आहे हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला मीडियम सिलेक्ट करणं इझी होऊन जातं. कारण रिटर्न जे आहेत तर ते इन्व्हेस्टमेंट पेक्षा जर कमी असणार असतील तर तिथे लॉसच होणार आहे. तर त्याच्यापेक्षा रिटर्न इक्विव्हॅलेंटली किंवा जास्त असायला हवेत ऍडव्हर्टाइजमेंट बजेट पेक्षा आणि त्याच्यातल्या इन्व्हेस्टमेंट पेक्षा. त्याच्यानंतर क्रिएटिव्ह कन्सिडरेशन सच एज क्वालिटी ऑफ रिप्रोडक्शन, द कलर इफेक्ट, स्पेशल इफेक्ट have to be considered. The medium must be appropriate for the ad messages. आता क्रिएटिव्ह कन्सिडरेशन असायला हवं किंवा त्याच्यामध्ये कलर असतील, इफेक्ट्स असतील ते यूज करायला पाहिजे. त्या आईस्क्रीमच्या ज्या ऍड आहेत तर त्या ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दाखवल्या किंवा प्रिंट मीडियामध्ये सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जर प्रिंटेड फॉर्म मध्ये आल्या तर त्या ऍक्सेप्टेबल असतील का किंवा त्याचा तेवढा इम्पॅक्ट असेल का तर नाही. मग त्या ऍड ज्या आहेत तर त्या कलरफुलच असायला पाहिजेत. किंवा काही प्रोडक्ट्स जे आहेत किंवा संतूर सोप असेल किंवा डिटर्जंट असतील काही तर त्यांच्या ऍड जर बघत असाल तर कॉस्ट्युम जे आहेत तर ते एक्झॅक्टली त्या प्रोडक्ट पॅकेजिंगला मॅच करणारे कॉम्बिनेशन मध्ये त्यांचे कॉस्ट्युम जे आहेत तर ते डिझाईन केलेले असतात आणि त्याचे तसे कलर असतात. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे तर ते स्टेप 5 बजेट अलोकेशन अँड मीडिया बाईंग. तर बजेट अलोकेशन कसं क्लासिफाय करायचे किंवा स्पेंड करायचे तर क्लासिफाईड स्पेंडिंग बाय मीडियम, रिजन अँड टाइम ऑफ इयर. आता मीडियम कुठला सिलेक्ट करतोय, रिजन कुठला आहे म्हणजे जॉग्राफिकल बाउंड्रीज स्टेट वाईज असतील, नॅशनल बाउंड्रीज असतील, त्याच्यानंतर पिरियड ऑफ टाइम, हे बजेट अलोकेशन झालं. त्याच्यानंतर मीडिया बाईंग मध्ये ऑकर्स वन्स प्लॅन इज अप्रूव्ह, एकदाच प्लॅन अप्रूव्ह करून घ्यायचा किंवा बायर्स वर्क विथ मीडिया रिप्रेझेंटेटिव्ह टू निगोशिएट फायनल प्राइजेस फॉर व्हेरियस मीडिया. व्हेरियस मीडियासाठी बायर्स जे आहेत तर ते निगोशिएट करत असतात फायनल प्राइस साठी. वेगवेगळ्या एजन्सीज असतात त्याच्यासाठी. नेक्स्ट आहे टिपिकल वर्क ऍक्टिव्हिटीज फॉर मीडिया बायर्स इन्क्लूड वर्किंग ऑन range of account at the same time, often juggling various projects at deadline, identifying the target audience for the particular media campaign and deciding how best to communicate to the audience,
त्याच्यानंतर कीपिंग अप टू डेट विथ इंडस्ट्री रिसर्च फिगर्स इन्क्लुडिंग डिस्ट्रीब्युशन फिगर्स अँड ऑडियन्स फिगर्स. आता ह्याच्यामध्ये अपडेटेड इन्फॉर्मेशन कशासाठी असायला पाहिजे, जे डिस्ट्रीब्युशन फिगर्स कशाच्या तर न्यूजपेपर आणि मॅगझिनचा, त्याची पॉप्युलॅरिटी, त्याचा रीच किती आहे. त्याच्यानंतर ऑडियन्स फिगर्स कन्सिडर करायचं झालं तर टीव्ही आणि रेडिओचा ऑडियन्स कुठल्या कुठल्या चॅनलचा किंवा कुठल्या प्रोग्रामचा जास्त आहे. मॉनिटरिंग बाईंग स्ट्रॅटेजीज ज्या आहेत तर त्या कुठल्या प्रेफर केल्या जात आहेत कन्झ्युमर कडून. लिझिंग अँड बिल्डिंग रिलेशनशिप विथ clients and media sales companies, negotiating with media sales companies to obtain the best rate and most appropriate media spaces in online broadcast and print advertising. की निगोसिएशन केले गेले पाहिजे आणि त्याच्यासाठी मुळात चांगले रिलेशन्स जे आहेत तर ते मेंटेन केले गेले पाहिजेत मीडिया रिप्रेझेंटेटिव्हशी किंवा एजन्सीजशी, की प्रिंट मीडिया असेल किंवा इंटरनेट आहे. तर त्याच्या थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट करताना तुम्हाला त्या रेटमध्ये म्हणजे तुम्हाला मिक्स मीडियम जे आहे तर ते यूज करता येईल. त्याच्यानंतर आहे लिझिंग विथ मीडिया सेल्स पीपल टू ऍडजस्ट मीडिया स्केड्युल्स इन रिस्पॉन्स टू ऑडियन्स फिगर्स. की ह्या म्हणजे मीडिया रिप्रेझेंटेटिव्हशी किंवा एजन्सीची जर रिलेशन चांगले मेंटेन केले असतील तर ऍडव्हर्टाइजमेंटचा स्लॉट जो आहे की तो जास्तीत जास्त पीपल पर्यंत रिच आउट होता येईल, तर तो सिलेक्ट करता येईल, तो ऍडजस्ट करता येईल. त्याच्यानंतर बुकिंग इंडिव्हिज्युअल मीडिया स्पॉट पेजेस, पोस्टर, internet banners, broadcast advertisements, etc., ensuring that the adverts run accurately so that desired media message is seen and heard by consumers. की बॅनर्स जे आहेत तर ते विजिबल असायला पाहिजेत किंवा ऑडिबल असतील तर ते प्रॉपरली त्यांना म्हणजे ऑडिओ इफेक्ट मध्ये असतील, म्हणजे रेडिओ जर यूज केला असेल तर प्रॉपरली ऑडिबल असायला पाहिजेत. क्लायंट रिपोर्टिंग अँड बजेट मॅनेजमेंट इन्क्लुडिंग प्रिपेअरिंग कॉस्टिंग फॉर अ क्लायंट अँड प्रोड्युसिंग स्पेंडिंग अपडेट throughout the campaign. Collecting and analyzing sale and consumer data, undertaking research using a wide range of specialist marketing media resources, monitoring the effectiveness of the campaign, and this data may also be used to monitor future campaigns and support the media manager and other colleagues. कॅम्पेनचा डेटा जो आहे की रिच फ्रिक्वेन्सी असेल किंवा कॉस्ट पर 1000 असेल तर हा प्रॉपरली मॉनिटर केला गेला पाहिजे पिरियड ऑफ सर्टन पिरियड ऑफ टाइम, आणि तो इन फ्युचर कॅम्पेन साठी पण यूज केला जाऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटची स्टेप, लास्ट स्टेप जी आहे तर ती आहे इव्हॅल्युएशन म्हणजे मॉनिटरिंग. मीडिया प्लॅन इव्हॅल्युएशन इज अ क्रुशियल फायनल स्टेप टू चेक वेदर अ प्लॅन media program conforms to the objectives as set for it. की जो प्लॅन तयार केला होता, जे ऑब्जेक्टिव्ह सेट केले होते, ज्या पद्धतीने फ्रेम केले होते तर ते एक्झिक्यूट झालेत का आणि त्याच्यातून तितका रिटर्न जे आहेत तर ते मिळत आहेत का, तर हे इव्हॅल्युएट केलं जातं. त्याच्यात जर काही कमी असेल, गॅप असेल तर त्या पद्धतीने त्याच्यामध्ये काही चेंजेस केले जातात, ते अपडेटेड केले जातात.